नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आता सायली अर्जुनने जो काही प्रियाचा मुखवटा सर्वांसमोर उतरवायचं ठरवलंय, त्यासाठी आता सायलीच्या अजून 2 मैत्रिणी आता सायलीच्या मदतीसाठी येत आहेत, सखी आणि जानकी. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर आता रात्रीची वेळ दाखवली आहे. अर्जुन मात्र त्याच्या खोलीमध्ये त्याचं कसलंसं केसचे पुस्तकं वगैरे पाहत बसलेला असतो. तर सायली मात्र खोलीमध्येच आता एरझऱ्या मारत असते आणि तिला आठवत असतं की प्रतिमाने व्हिडिओ कॉलवर तिला आणि अर्जुनला दोघांनाही दुसऱ्या दिवशी प्रतिमाच्या घरी बोलावलं होतं. प्रतिमा खरं तर खूप जास्त अस्वस्थ वाटत होती आणि सायलीने तिला काही काम आहे का विचारताच मात्र प्रतिमा तर बोलली की नाही, सहजच या म्हणून. आता सायली प्रतिमा आणि रविराजचाच विचार करत असते. तिला आठवतं की यापूर्वी देखील प्रतिमा सायलीला बोलत होती की तन्वीबद्दल तिला कुठलाही मायेचा ओलावा वगैरे, मायलेकीचं नातं वगैरे तिला जाणवत नाही आहे. खरं तर आता सायली हाच विचार करत असते की प्रतिमा आत्या तर आत्ताच कन्फ्यूज आहेत आणि जेव्हा त्यांना समजेल की ही तन्वी खरंच त्यांची मुलगी नाही आहे, तेव्हा मात्र काय होईल. तर अर्जुनचं आता काम आवरलं आहे आणि तो बोलतो की सायली चल झोपून घेऊयात. आणि तो झोपण्यासाठी ब्लँकेट वगैरे काढतो कपाटामधनं आणि सायलीला परत एकदा आवाज देतो की चल झोपून घेऊयात, कसला विचार करतेस तू एवढा. पण सायलीचं खरं तर अर्जुनकडे लक्षच नाही आहे आणि मग अर्जुनच तिच्या समोर येऊन उभा राहतो. आता मात्र सायली थोडीशी चिडूनच बोलते, अहो काय हे, मी ते फेऱ्या मारत होते ना, असे मध्येच काय येऊन थांबलायत बरं तुम्ही. त्यावर अर्जुन तिला बोलतो की अगं 15 मिनिट झाले मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय, पण तुझं मात्र लक्षच नाही आहे. त्यावर सायली बोलते की अहो मी विचार करत होते ना, मला विचार तर करू द्यात. त्यावर आता अर्जुन तिला विचारतो की एवढा कसला विचार करतेयस तू. त्यावर सायली सांगते की मी प्रतिमा आत्या आणि रविराज काकांचा विचार करते. त्यावर आता अर्जुन तिला तिथे बेडवर बसवतो आणि बोलतो की आता मला सांग तू नक्की कसला विचार करतेयस बरं. त्यावर सायली बोलते की अहो प्रतिमा आत्यांनी काल आपल्याला कॉल करून आपल्या दोघांनाच फक्त त्यांच्या घरी बोलावलं आणि मला तर खात्री आहे की त्यांना प्रियाबद्दलच काहीतरी बोलायचं असणार आहे. नाही, त्यांना सतत असं वाटत असतं की प्रिया त्यांची मुलगी नाहीच आहे म्हणून. आणि जेव्हा हे सत्य त्यांच्या समोर येईल तेव्हा मात्र काय अवस्था होईल त्यांची. अहो आत्ताच त्यांची काय अवस्था झाली आहे प्रियाचं हे सगळं काही असं वागणं पाहून. नाही, आणि उद्या देखील प्रतिमा आत्या तेच बोलणार आहेत आपल्यासोबत आणि जर प्रतिमा आत्यांनी असा काही विषय काढला ना, मी मात्र सरळ प्रतिमा आत्यांना आता सांगून देणार आहे की ही तुमची मुलगी नाहीच आहे म्हणून. त्यावर आता अर्जुन तिला समजावतो की अगं असं करून कसं चालेल, हे बघ आपल्या हातामध्ये फक्त 3-4च पुरावे आहेत तिच्या विरोधामध्ये, अजून DNA टेस्टचे रिपोर्ट्स देखील यायचे बाकी आहेत आणि असं लगेच सगळ्यांना सांगून कसं चालेल बरं. इतके दिवस धीर धरलाय की नाही आपण, मग अजून थोडे पुरावे जमा करेपर्यंत थोडा धीर धर. पण आता सायलीला मात्र काही हे पटत नाही. त्यावर आता अर्जुन देखील तिला सांगतो की अगं सिनियर देखील बोलता बोलता बोलला होता की त्याला देखील असंच वाटतंय की ही काही त्यांची खरी तन्वी नाही आहे म्हणून, आणि उलट त्यांना आनंदच होईल या गोष्टीचा की ही अशी मुलगी त्यांच्या पोटी जन्माला आलेली नाही आहे हे ऐकून. त्यावर आता सायली बोलते की हो ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर ऐकते मी, पण मग मला काहीही करून खात्री करून घ्यायला हवी आहे किंवा प्रतिमा आत्यांना हे दाखवून देईन मी उद्या असं काहीतरी करून की ही त्यांची मुलगी नाही आहे म्हणून, आणि मग त्यांची देखील खात्री होईल. त्यावर आता अर्जुन तिला परमिशन देतो आणि बोलतो की ठीक आहे चालेल, तुला जे काही करायचं आहे ना ते कर, पण फक्त असं डायरेक्टली सगळं काही सांगून देऊ नकोस की ती त्यांची मुलगी नाही आहे. तर आता सायली देखील यासाठी ॲग्री होते. आणि खरं तर प्रेक्षकांना मला एक गोष्ट कळत नाही आहे की यांनी DNA सॅम्पल कधी दिले होते आणि अजून यांचा DNA रिपोर्ट कसा आला नाही आहे. नाही म्हणजे तो DNA रिपोर्ट येईपर्यंत तर काय काय होऊन गेलं, यांचा ॲक्सिडेंट होऊन गेला, अर्जुनला जेल होऊन गेलं आणि तरी देखील अजून त्यांचा DNA रिपोर्ट मात्र अडकलेलाच आहे.
तर आता दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवला आहे. आता प्रतिमा देखील सुभेदारांकडे आलेली असते आणि कल्पना, अश्विन आणि प्रताप आता सगळे काही तन्वीने काय काय केलं आहे हे सगळं प्रतिमाला सांगतात. आता हे सगळं ऐकून प्रतिमा देखील खूप शॉक झालेली असते आणि ती बोलते की काय, म्हणजे तन्वीने सायलीला ढकलून दिलं होतं? अगं नाही, म्हणजे सायलीसोबत तिची पूर्वीपासूनच दुश्मनी आहे हे मला माहीत होतं, पण ती असं काही करेल असं मला खरंच वाटलं नव्हतं गं. त्यावर प्रताप बोलतो, हो बघ ना, आणि अगं अस्मितासोबत तर काय दुश्मनी होती तिची, तिच्या बाळासोबत काय दुश्मनी होती, तरीही ती अस्मितासोबत असं वागली आहे. खरं तर प्रतिमाला या सगळ्याचा त्रास होत असतो. तर कल्पना तिला समजावते की प्रतिमा, अगं तू या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस हं. पण खरं तर प्रतिमालाच खूप अपराध्यासारखं वाटतं आणि ती अगदी हात जोडून त्यांची माफी मागते आणि बोलते की खूप दुर्दैवी आहे मी, तुमच्या घराला आग लावणारी मुलीला मी जन्म दिलाय. नाही, मी खरंच माफी मागते, कुठल्या तोंडाने माफी मागावं तेच देखील कळत नाही आहे मला. त्यावर आता अश्विन तिला समजावतो, प्रतिमा आत्या, अगं तूच जन्म दिला असलास आणि जरी मधुभाऊंनी तिच्यावर संस्कार केले असले ना, तरीही तिचे संस्कार मात्र कसे निघालेत पहा बरं, आणि या सगळ्याचा तू काहीही त्रास करून घेऊ नकोस. तर आता प्रतिमाचं तोंड अगदी रडवेलं झालं असतं खरं तर तन्वीच्याबद्दल एवढं काही ऐकून. आणि ती आता अश्विनला बोलते की अश्विन, तू तुमच्या नात्याबद्दल जो काही निर्णय घेशील ना, त्यामध्ये मी आणि रविराज कायम तुझ्याच पाठीशी राहू. नाही म्हणजे अगदी तू घटस्फोट देण्याचा जरी निर्णय घेतला ना तरीसुद्धा. त्यावर आता अश्विन देखील बोलतो की हो, काहीतरी कॉन्क्रीट डिसिजन मला घ्यावाच लागणार आहे, पण हा डिसिजन मला एवढ्या घाई गडबडीमध्ये घ्यायचा नाही आहे. मला त्यासाठी अजून वेळ हवा आहे, मला शांतपणे विचार करायचा आहे. तर प्रतिमाच्या या बोलण्यावर आता प्रताप तिला बोलतो की अगं मला तर वाटतं ना, या तन्वीला ना फक्त आसुरी आनंद मिळतो दुसऱ्यांचं दुःख पाहून. नाही म्हणजे पहा ना, आता अस्मिताच्या बाळाशी तिचं काय वैर बरं, पण तरी देखील त्याला काही झालेलं पाहून हिला काय मिळणार होतं, फक्त आणि फक्त आसुरी आनंदच. आता यांचं हे तन्वीबद्दल सगळं काही डिस्कशन सुरू असतं आणि तेवढ्यातच कल्पनाने दूध तापायला ठेवलेलं असतं आणि ते दूध खरं तर उतू चाललेलं असतं आणि कल्पनाला आता दुधाच्या वासाने त्याचं लक्षात येतं की दूध तर तापायला ठेवलं आहे आपण, आणि ती आता घाई गडबडीने दूध उतू जाऊ नये म्हणून गॅसजवळ येते. पण खरं तर तिला आता गॅसवरनं ते दूध खाली उतरवण्यासाठी काही सापडत नाही आणि मग तिथेच ठेवलेल्या एका कापडाच्या मदतीनं आता ती ते पातेलं खाली घेत असते. पण नेमकं तिच्या हातातनं ते सटकतं आणि तिची बोटं थोडीशी भाजली जातात. आता ती किंचाळते, तसे आता सगळेजण धावत पळतच तिच्याकडे येतात. आता सायली अर्जुनही त्याच वेळेला जिन्यावरनं खाली येत असतात. तर सायली आता लगेच धावत पळत कल्पनाकडे येते आणि कल्पनाला बोलते की अहो किती भाजलंय ते, आणि चिमटा नव्हता तर तुम्ही ते गरम भांडं कशाला पकडलत बरं. त्यावर आता कल्पना सांगते की अगं चिमटा सापडत नव्हता म्हणून मी कापडाने पकडलं, पण ते सटकलं बघ माझ्या हातातून. आणि आता कल्पनाचे बोटं भाजलेले असतात. तर सायली आता खूप पॅनिक झालेली असते इथे कल्पनाला भाजलंय म्हणून. आता ती लगेच कल्पनाला खुर्चीवर आणून बसवते आणि थंड पाण्याची एक वाटी आणून तिला देते आणि तिला सांगते की यामध्ये तुम्ही बोटं बुडवा, मी लगेच तुम्हाला मलम लावून देते. आणि सायली आता लगेच मलम आणते कल्पनासाठी आणि तिला मलम देखील लावून देते. तर अश्विन आणि अर्जुन देखील विचारतो की मम्मा तू ठीक आहेस ना. त्यावर कल्पना सांगते की अरे हो, बायकांना किचनमध्ये काम करताना हे असे थोडेफार चटके लागतच असतात, त्यात एवढं काही नाही आहे. पण खरं तर इथे आता सायली खूप धावपळ करत असते कल्पनाला एवढं लागल्यामुळे, आणि ती पटकन मलम घेऊन येते आणि तिला मलम देखील लावून देते. आणि अगदी असा केविलवाना रडवेला चेहरा होतो तिचा, आणि ती कल्पनाला बोलते की खरं तर माझंच चुकलं आई, मी लवकर खाली यायला हवं होतं दूध तापवायला. अहो मी खूप प्रयत्न करते हो, पण तरी देखील ना आजकाल थोडंसं माझ्याकडनं काम कमीच पडतं. त्यावर आता कल्पना बोलते अगं ठीक आहे, एवढं काही नाही त्यात, हे असे थोडेफार चटके लागतच असतात की. तितक्यात अश्विनही तिला बोलतो अगं तू आल्यापासून ना मम्माला उलट खूप जास्त आराम मिळतोय बघ.
तर सायलीची इतकी काळजी पाहून कल्पना तिला बोलते की सायली, अगं मी तुझी सासू आहे, आई नाही आहे काही. एवढी काळजी करतेस तू माझी, अजून किती काळजी करणार आहेस गं. त्यावर आता सायलीच्या डोळ्यात एकदम पाणी येतं आणि सायली बोलते की कोण म्हणतं तुम्ही माझी आई नाही आहात म्हणून? तुम्ही माझी आईच आहात आणि हे असं परत बोलायचं नाही की मी तुमची मुलगी नाही आहे म्हणून वगैरे. आता हे सगळं काही प्रतिमा देखील पाहत असते आणि प्रतिमा खरं तर विचार करते की एका मायलेकीचं नातं कसं असायला हवं आहे, तसंच अगदी या दोघींचं नातं आहे. जर मला असं भाजलं किंवा काही झालं तर तन्वी तर माझ्याकडे ढुंकून देखील पाहणार नाही आहे, माझ्यासाठी एवढी धावपळ देखील करणार नाही आहे. आणि खरं तर तिला सायलीबद्दल कौतुकही वाटत असतं आणि तन्वीबद्दल वाईटही वाटत असतं. तर आता अर्जुन आणि सायलीच्या हे लक्षात येतं, ते दोघेही एकमेकांना खुणावतात. आणि आता अर्जुन बोलतो की प्रतिमा आत्या, तू आणि सायली वर जाऊन आराम करा आणि मस्त गप्पा मारत बसा. त्यावर आता सायली देखील कल्पनाला सांगते, आई मी आता वरून खाली येईपर्यंत ना काहीही कामाला हात वगैरे लावायचा नाही आहे, मी खाली आल्यावर करेल सगळं. त्यावर आता कल्पना देखील तिला सांगते की हो चालेल. नाही, हे सगळं ऐकून ना मला तर असं वाटतं की तूच माझी सासू आहेस म्हणून. तर प्रताप देखील हसत लगेच बोलतो, हो ना प्रतिमा, अगं एवढा धाक तर कल्पनाला पूर्ण आईचा पण नाही आहे जेवढा सायलीचा कल्पनाला धाक आहे बघ. आणि आता सायली आणि कल्पना खोलीमध्ये निघून गेल्यानंतर अर्जुन मात्र लगेच आता त्याच्या हाताने कल्पनासाठी नाश्ता वाढतो आणि तिला स्वतःच्या हाताने भरवत असतो. तर कल्पना बोलते की अरे हे काय चाललंय, मी माझ्या हाताने खाऊ शकते, एवढं नाही भाजलंय, आता तर आग पण होत नाही आहे. त्यावर अर्जुन बोलतो की नाही हो, अजिबात नाही, माझ्या बायकोने काय सांगितलं ऐकलं ना तू, की मम्माला काहीही काम करू द्यायचं नाही म्हणून, नाहीतर मला घराबाहेर काढेन हं ती. तर इकडे आता सायली आणि प्रतिमा सायलीच्या खोलीमध्ये आलेले असतात आणि सायली आता प्रतिमाला विचारते की प्रतिमा आत्या, तुम्ही काल फोन केलात, तुमचं काही काम होतं का, तुम्हाला काही बोलायचं होतं का. त्यावर आता प्रतिमा सायलीला सांगते की हो अगं, काल तन्वीचा फोन आला होता मला आणि तन्वी खूप प्रेमाने बोलत होती माझ्याशी, म्हणून मला थोडंसं विचित्र वाटलं गं हे. त्यावर आता सायली विचारते की काय म्हणत होती प्रिया. आता त्या दोघींचं जे काही बोलणं झालं ते सगळं काही प्रतिमा आता इथे सायलीला सांगते. तर आता सायली देखील विचार करत असते की किती स्वार्थी मुलगी आहे ही. नाही म्हणजे आता आपलं भांडं फुटणार आहे हे पाहून मात्र ती लगेच प्रतिमा आत्यांना जवळ करतीये. त्यावर आता प्रतिमा सायलीला बोलते की मला कळत नाही गं, नाही म्हणजे एरवी ती माझ्याशी कसं वागते हे सगळं काही तुला माहीत आहे, पण काल ती अशी अचानक माझ्याशी इतकं प्रेमाने वागत होती, बोलत होती, म्हणून मला थोडासा संशय आला गं, हे कसं शक्य आहे. नाही, मला तिच्याबद्दल ना मायलेकीच्या नात्यामध्ये जो ओलावा वाटायला हवा आहे तो अजिबातही वाटत नाही आहे. पण मग एक मन असंही म्हणतं की मुलगी इतकी प्रेमाने बोलतीये, प्रेमाने वागतीये आणि मी मात्र तिच्यावर संशय घेतीये. काय चाललंय ना, मला खरंच तेच काही कळत नाही आहे. त्यावर आता सायली देखील प्रतिमाला बोलते की प्रतिमा आत्या, अहो हे सगळं काही स्वाभाविक आहे. नाही, कुठल्याही आईला तिच्या मुलीबद्दल इतका जिव्हाळा वाटत नाही आहे म्हटल्यानंतर असं वाटणं साहजिकच आहे. पण जाऊ द्या, आपण उद्या या सगळ्याची खात्रीच करून घेऊयात. पण त्यासाठी मला माझ्या मैत्रिणींची गरज लागेल. आणि ती लगेच आता सखी आणि जानकी या दोन तिच्या मैत्रिणींना फोन करते. तर आता सखी तिला विचारते की सायली ताई, अगं इतक्या दिवसांनंतर माझी आठवण कशी काय काढलीस बरं, तू बरी आहेस ना. त्यावर सायली देखील सांगते की हो मी देखील बरी आहे आणि जानकी देखील आहे फोनवर. बरं, प्रियाचं वागणं कसं आहे तुम्हाला माहितीच आहे ना, मला खरं तर तुमची मदत हवी आहे. प्रतिमा आत्यांना सतत असं वाटतंय की ही आपली मुलगी नाही आहे आणि याचीच खात्री करून घेण्यासाठी तुम्ही माझी मदत कराल ना. त्यावर आता जानकी देखील सांगते की सायली, अगं मला जेव्हा जेव्हा गरज होती ना तेव्हा तेव्हा तू अगदी निसंकोचपणे माझी मदत केली आहेस, त्यामुळे आता मी तुझी मदत करायला अगदी रेडी आहे.
तर सखी देखील सांगते की मी देखील तुझी मदत करायला रेडी आहे, फक्त काय करायचं आहे ते सांग. आणि आता प्रियाचा चेहरा प्रतिमासमोर आणण्यासाठी काय प्लॅनिंग केलं आहे सायलीने, हे सायली सगळं काही आता तिच्या या 2 मैत्रिणींना फोनवर सांगते आणि त्या दोघी देखील लगेच रेडी होतात. तर पुढचा सीन दाखवला आहे सचिनचा. आता बऱ्याच दिवसांनी परत हा सचिन दाखवला आहे आणि आता हा अस्मिताला फोन करतो आणि सांगतो की मला ऑफिसमधनं यायला उशीर होणार आहे. तर अस्मिता तिच्या बाळाला घेऊन बसलेली असते आणि ती देखील काहीच त्याला म्हणजे असं काही रिॲक्टच होत नाही, काही काळजीच दाखवत नाही आणि बोलते की ठीक आहे चालेल. आता सचिन बोलत असतो का अगं कॅनडामध्ये असताना तू कशी चिडायचीस, तुला वेळ देत नाही म्हणून, आता तू काय असं रागवणार रुसणार नाही आहेस का. आता पुढे अस्मिता काही बोलणार तेवढ्यातच साक्षी तिथे येते आणि बोलते की सचिन, अरे काय खेळी खेळायस रे तू, चल सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे या आपल्या जीतसाठी. आता सचिन खरं तर साक्षीला खुणावतो की अगं अस्मिता आहे फोनवर, शांत राहा. पण खरं तर हे सगळं काही बोलणं अस्मिताने ऐकलेलं असतं. आता साक्षी शांत बसते आणि सचिन आता अस्मिताला बोलतो की हां अगं मी हे म्हणत होतो की मला यायला उशीर होईल. त्यावर आता जसं काय मी काही ऐकलंच नाही आहे असं दाखवत अस्मिता बोलते की ठीक आहे मी जरा पडते, तू तुझं काम आवरलं की ये. त्यावर आता सचिन बाळाची काळजी असं दाखवत बोलतो की बाळ काय करत आहे. त्यावर आता अस्मिता बोलते की बाळ झोपलं आहे, थोड्या वेळाने उठेल ते आणि खेळायला लागेल. पण आता सचिन फोन ठेवून देतो आणि विचार करत असतो की कदाचित साक्षीचा आवाज मात्र अस्मिताने ऐकलेला दिसत नाही आहे. नाही बरं झालं बाबा हिने काही ऐकलं नाही आहे. पण खरं तर अस्मिताने सगळं काही ऐकलेलं असतं आणि आता ती बाळाला आपल्या छातीशी कवटाळून रडत असते आणि तेवढ्यातच कल्पना तिथे येते आणि कल्पना तिला विचारते की काय झालं आहे. त्यावर अस्मिता सांगते की मम्मा या सचिनचे ना रोज एक एक रंग माझ्या समोर येत आहेत बघ. त्यावर कल्पना तिला समजावते की तू या सगळ्याचा विचार करूही नकोस आणि वाईटही वाटून घेऊ नकोस. त्यावर अस्मिता देखील बोलते की मी वाईट वाटून घेत नाहीच आहे आणि मला विचार देखील करायचा नाही आहे, मी फक्त ना योग्य वेळेची वाट पाहते आहे. एकदा का ती योग्य वेळ आली की मग मी याला माझ्या आयुष्यातून कायमचं दूर करणार आहे. कदाचित आता प्रियाचं आणि अश्विनचं समोर जे काही रूप आलं आहे त्यानंतर आता ही देखील शहाणी झाली आहे बहुधा आणि म्हणूनच ती देखील आता सचिनला तिच्या आयुष्यातून काढून टाकायचा विचार करते आहे. तर आता सगळेजण आवरून त्या अभिषेकासाठी जायला निघालेले असतात. तर प्रतिमा विचारते की अगं अस्मिता कुठे आहे. त्यावर कल्पना सांगते की तिला थोडं बरं वाटत नाही आहे, ती आराम करते आहे. त्यावर अश्विन देखील बोलतो की मम्मा मी देखील नाही आलो तर चालेल का गं. अगं खरंच माझा अजिबातही मूड नाही आहे गं हे सगळं काही करायचा. त्यावर आता कल्पना थोडीशी चिडते आणि बोलते की अरे असं करून कसं चालेल, हे सगळं तुमच्या मुलांच्या भल्यासाठी चाललं आहे की नाही, ते काही नाही, तुला यावंच लागेल. तर तेवढ्यातच प्रतिमा बोलते की कल्पना अगं माझी ना जरा तब्येत ठीक नाही आहे गं, मला खूप असं मळमळल्यासारखं होतं आहे, मी नाही आले तर चालेल ना. तेवढ्यातच सायली बोलते अच्छा म्हणूनच प्रतिमा आत्या तुम्ही मगाशी चहा घेतला नाहीत ना. नाही काही हरकत नाही आहे, तुम्ही नका येऊ, तुम्ही गेस्ट रूममध्ये जाऊन मस्तपैकी आराम करा, आम्ही जाऊन येतो. त्यावर आता अर्जुन बोलतो की प्रतिमा आत्या तू आली असतीस तर बरं झालं असतं गं, पण इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आता सायली देखील तिला सांगते की तू आता आराम कर म्हणून. आता हे बाकी सगळेजण जायला निघणार तेवढ्यातच आता ही प्रिया तिथे येते. आता कधी नव्हे तर त्या 3-4 दिवसानंतर या प्रियाने व्यवस्थित तयार झाली आहे आणि तो ड्रेस चेंज केला आहे. नाहीतर 3-4 दिवस तर त्या एकाच ड्रेसवर फिरत होती ही. पण ही त्या स्टोअरूममधनं बाहेर कशी आली ते मात्र इथे काही कळेना आपल्याला, तिला तर कोंडून घेतलं होतं ना. पण आता ती बाहेर आली आणि आता सगळ्यांना विचारते की तुम्ही सगळे कुठे चालला आहेत का, आणि आई अगं तू कधी आलीस. त्यावर आता कल्पना तिला बोलते की हे बघ इथे कोणीही तुझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे. आता तिचं तोंड पाहताच अश्विन लगेच बोलतो की मम्मा चल जायचं आहे ना आपल्याला. आणि आता सगळेजण जायला निघतात. आता अश्विन आणि कल्पना पुढे जातात. तर सायली आता प्रियाला सांगते की आम्ही बाहेर जातो आहे आणि तोपर्यंत जर तू प्रतिमा आत्याला काही त्रास दिलास ना मग मात्र गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव.
तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सुमन देखील आलेली असते. प्रतिमा आणि सुमन सगळं काही लपून पाहत असतात आणि या सखी आणि जानकी थोडीशी आग लावून देतात आणि बोलतात की प्रतिमा आत्या तिथे अडकल्या आहेत, जा प्रिया, तू त्यांची मुलगी आहेस ना, तुझी आई आहे ना ती, वाचव मग. आता प्रिया मात्र वाचवायला जायचं सोडून बोलते की मी का जाऊ, ती तिच्या चुकीमुळे अडकली आहे तिथे, ती बाहेर येईल, मी नाही वाचवणार आहे तिला. आणि हे सगळं पाहून खरं तर प्रतिमाला खूप वाईट वाटतं, खूप जास्त दुःख झालेलं असतं. आणि आता तिची देखील खात्री झालेली आहे की ही काही आपली मुलगी नाही आहे. तर सायली, अर्जुन आणि सगळे सुभेदार आता घरी येण्या अगोदरच सखी आणि जानकी त्या गार्डनमध्ये आगीचं रिंगण तयार करतात आणि ह्या प्रियाला त्यामध्ये ढकलवून देतात. तर प्रिया आता त्या आगीच्या रिंगणामध्ये अडकलेली असते आणि स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच आता सायली तिथे येते आणि बोलते की मगाशी तर प्रतिमा आत्याला वाचवायला तू नाही बोलत होतीस ना, आणि आत्ता कळतंय का तुला, त्याचेच परिणाम म्हणून तू या आगीच्या रिंगणामध्ये अडकली आहेस. तर आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.